I was saying, I do this for kindness लायब्ररी आहे ती जगातील एक सुंदर लायब्ररी मधली. हाय हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. आम्ही नवीन कंट्री बघायला आलो आहोत नेदरलँड्स वरून, पोर्चुगल मध्ये. आणि पोर्चुगल मधल्या आता आम्ही पोर्तो सिटी मध्ये आहोत. तर नियाला आता सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही वेकेशन साठी पोर्चुगलला आलो आहोत. नेदरलँड्स वरून एक 2-2.5 तासाचा फ्लाईटचा प्रवास आहे. त्याच्यानंतर काल संध्याकाळी आल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली एअरबीएनबी मध्ये चेक इन केल्यानंतर. आणि असं ऐकलेलं की पोर्चुगलमध्ये व्हिगन ऑप्शन, व्हेजिटेरियन ऑप्शन फार कमी आहेत. त्यातल्या त्यात पोर्तो मध्ये फारच कमी आहेत. मॅगी खाल्ली, रेस्ट घेतली आणि संध्याकाळी इथला एक आयकॉनिक सनसेट आहे. खूप सुंदर असा सनसेट दिसत होता तो. People are sitting on that small People are little bit hill kind of thing. Yeah? So they are sitting there and they are watching sunset. You have to go. ही एवढी लोक सनसेट बघायला थांबली आहेत. लाईव्ह म्युझिक चालवत होतं, लोक डान्स करत होती आणि खूप वेगळे वाईब्स आणि छान असं फ्रेंडली वाईब्स येत होते तिथे. सगळेजण एकमेकांबरोबर म्हणजे अनोळखी लोकांबरोबर डान्स करत होते. तर खूप छान वाटलं. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं फिरून Come on, sexy people, sexy drinks. Thank you. My card. Let's eat some churros, drink some beer coladas. घरी एअरबीएनबी मध्ये येऊन आम्ही रेस्ट घेतलं आणि आज आम्ही हे पोर्चो साईट सीइंग करणार आहोत. तर चला, तुम्हाला इथून पुढचे जे व्लॉग येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला पोर्चुगल मधल्या 2-3 आम्ही सिटीज जे फिरणार आहोत ते दाखवेल. आणि देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.
पोर्चुगलमध्ये जे आता आम्ही ज्या पोर्तो शहरात राहिलोय ना, तर इथले जे एक्सटिरियर आहेत हे सगळे असे टाइल्सनी बनवलेले आहेत. माझ्या मागे जे कॅथेड्रल आहे त्याच्यावरती तुम्ही हे सगळे टाइल्स दिसतात आणि त्याच्यामधून ते स्टोरी सांगायचा प्रयत्न करतात. आणि इथले जे रोड्स आहेत ते कॉबलस्टोनचे आहेत. सगळे रस्ते असे वर खाली आहेत. नियाचा पाय दुखला काय निया? हो ना? किती काल खूप चाललो ना आपण, हो. तर खूप असे वर खाली उतार चढ उतार, खूप मोठे मोठे चढ उतार आहेत. अगदी असं स्टीफ रोड असतो असं रस्ता, असं स्टीफ रोड आहे की नाही. काय पाहिजे बंद आहे वाटतं का आईस्क्रीम? चला. So many colors. आता आम्ही पोर्तो मधल्या एका मार्केटला आलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला ते मार्केट दिसत असेल. तर बघूया हे मार्केट आतमधून कसं आहे, काय काय गोष्टी मिळतात या मार्केटमध्ये. Kind of chili. चिलीज आहेत, सो मेनी चिलीज. And वन here are काउंट कर kind किती. of पेपर, peppers and they that I don't know what it दॅट इज ऑल्सो पेपर. हे बघ किती. 2 is. 3 4 5 6 7. 7, 8, 9, 10. अजून इथं वरती आहेत निया चिली. 16. Yeah. So it's more than 16 chilies. Yeah, actually. There are 16 boxes. आणि हे पेपर आहेत, पेपर कॉर्न्स, मल्टिपल पेपर कॉर्न्स. या इथं पण एक वेगळी चिली आहे. Chili, I thought they were black paper. Bun. Oh. Burned paper. But they are chili. Chilies. Never seen these chilies before and they look so dry. They're dried chilies. This place is actually interesting. Very interesting because it has so many things. I never seen these flowers except for These are dry flowers, Nia. Everything is dried here. Sunflower is dried. Everything is dried for sure. But the sunflower can only grow in the summer. But these are dried. आम्ही ना पोर्चुगल मधल्या एका रेल्वे स्टेशन वरती आलो आहोत. हे पोर्तोचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे ऍक्च्युली असं वाटतंय की रिअल स्टेशन आहे का म्युझियम, कारण इथल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती त्यांनी पोर्चुगलचा सगळा इतिहास टाईल्सच्या, निळ्या आणि व्हाईट कलरच्या टाईल्सच्या स्वरूपात त्यांनी इथला जो इतिहास आहे तो पूर्ण पोर्चुगलचा इतिहास, त्यांची इथली संस्कृती कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि
खूप जुनी बिल्डिंग आहे ही. 1600च्या शतकातली बिल्डिंग त्यांनी संवर्धन करून ठेवलेली आहे. जवळ 20,000 पेक्षा जास्त टाइल्स आहेत इथे. त्याच्यापासूनच हे त्यांनी कलाकृती बनवलेली आहे, म्हणजे हे जे चित्रीकरण आहे ते बनवलेलं आहे. निया कोण आहे? हु इज ही? रोनाल्डो. I was saying I do this for kindness, and some people retribute my kindness that I give to them. It's like that. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच फॉर द ब्युटिफुल फोटोज. It's okay. I'm really थँक्यू. thank you. बाय. हे आहे पोर्तो मधलं कॅथेड्रल. छोटी छोटी गलिया ऑफ पोर्चुगल. कुणाला झोप आली? पोर्ट वाईन ही जी फेमस पोर्ट वाईन आहे ती पोर्तोमध्ये तयार होते. मी असं अल्कोहोलिझमला प्रमोट नाही करत, पण इन्फॉर्मेशन म्हणून सांगते की जी पोर्ट वाईन आहे ती पोर्टोमध्ये इथे वायनरीज आहेत, तिथे त्या वायनरीज मध्ये तयार होते आणि ती अशी इथे फार स्वस्त किमतीमध्ये विकतात. आता आम्ही दिवसाच्या एकदम बेस्ट स्पॉटला आलो आहोत. हा एक रिबेरिया डिस्ट्रिक्ट म्हणून एरिया आहे. नदीच्या साईडला इथे असे छान कॅफे आहेत, बोट राईड्स आहे. आता हे जे बोट राईड्स आहेत हे सनसेट साठी निघतील. काल आम्ही जो सनसेट बघितलेला तो या बीच वरून वरती जी ट्रॅम दिसते ना तिथून आम्ही काल सनसेट बघितलेला. आणि हे जे बोट राईड्स आहेत आता हे थोड्या वेळाने सनसेट साठी सुद्धा निघतील. आणि इथं लाईव्ह म्युझिक चालू आहे, कॅफेज आहेत, खूप असा छान वाईब्स येतात. आता दिवसभर आम्ही चालून चालून थकलेलो आहोत आणि इथं आल्यावर एकदम रिलॅक्सिंग, शांत आणि छान वाटत आहे. आता कुठल्या तरी एक ठिकाणी कॅफेमध्ये जाऊ आम्ही आणि थोडा रिलॅक्स होऊ आणि त्याच्यानंतर पुढचा स्पॉट बघायला जाऊ. मी ना आता एका लायब्ररीमध्ये जाणार आहे आणि ती जी लायब्ररी आहे ती जगातील एक सुंदर लायब्ररी मधली लायब्ररी मानली जाते. आणि जर तुम्ही हॅरी पॉटरचे फॅन असाल तर जे.के. रोलिंग जेव्हा पोर्तोमध्ये होत्या तेव्हा त्यांना या लायब्ररी मधलं इंटिरियर बघून हॉगवर्ड्ससाठी प्रेरणा मिळाली असं म्हटलं जातं. तर बघूया आतमध्ये किती कशा प्रकारचे बुक्स आहेत, कसं इंटिरियर आहे. चला.
आता ना काय झालं की ती जी लायब्ररी आहे ना ती मी एकटीच बघायला गेलेले. निया खूप दमलेली आहे, त्यामुळं अनुपम आणि निया घरी गेले आणि मी नियासाठी ही बुक घेतली. खूप सुंदर लायब्ररी आहे. आता घरी चालले. घरी जाताना मी पब्लिक ट्रान्सपोर्ट बसनं येत होते, तर एक स्टॉप पुढं उतरले. कारण जसं नेदरलँड्समध्ये तुमचा स्टॉप येत असेल तर स्टॉप बटन दाबायचं असतं, पण इथे मी मगाशी पण एक बस घेतलेली, त्या बसमध्ये स्टॉपचं बटन नव्हतं आणि त्यामुळे मला वाटलं की आता इथे पण असं नाही आहे, प्रत्येक स्टॉपवरती ते थांबवत असतील. पण आता मी एक स्टॉप पुढं आलेले आहे. आता परत मी घरी चालत चालले. आता घरी जाऊन काहीतरी जेवण वगैरे बनवेन. आता बघू, अनुपमनी काही सामान आणून ठेवलेलं आहे, कारण पोर्तोमध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन फारच कमी आहेत. म्हणजे कुठं पिझ्झा मार्गारिटा, बर्गर, पण एवढं काही असं पोट भरण्यासारखं खास वाटलं नाही. म्हणून बघू, आता घरी जाऊन काहीतरी बनवेन मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन. आणि शेवटी पोर्तोचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला घरी जाऊ आधी आणि बघू काय काय सिच्युएशन आहे घरामध्ये, म्हणजेच Airbnb अपार्टमेंटमध्ये काय काय सिच्युएशन आहे ती बघते. इट्स अ स्टोरी ऑफ ॲना फ्रँक. Who is Anna Frank? And was a girl. She got stuck in a home for so many days. पनीरची भाजी आणि आलू पराठा. I like the paneer. I like how you make the paneer. Let's see what Daddy tells. बसून खा बाळ, बसून खा. It's really high for me. निया, आता आपण कुठे चाललो आहोत Lisbon. आणि हाऊ वॉज पोर्तो? Bit boring. तर आता आम्ही पोर्तोवरून लिस्बनला चाललो आहोत. लिस्बन ही पोर्चुगलची कॅपिटल सिटी आहे आणि पोर्तोचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा तसा चांगला होता. खूप काही जास्त गोष्टी बघण्यासारख्या नाही आहेत. 2 दिवस इनफ आहेत पोर्तोमध्ये आणि रिलॅक्सिंग छोटीशी सिटी आहे. जशी युरोपियन सिटी असतात, पण ते मिक्स ऑफ युरोपियन सिटी, म्हणजे आम्ही बुदापेस्टला गेलेलो, प्रागला गेलेलो. प्रत्येक युरोपियन सिटीमध्ये काहीतरी वेगळं असतं. पोर्तोमध्ये सुद्धा थोडासा वेगळापणा होताच, पण त्यामध्ये एकच गोष्ट जी करण्यासारखी आहे, तर प्रत्येक युरोपियन सिटीमध्ये तुम्हाला खूप चालावं लागतं. आम्ही लिस्बनला जाऊ ट्रेननं निघालो आहोत. 3 तासाचं जर्नी आहे आणि लिस्बनमध्ये आम्ही 3-4 दिवस असणार आहोत. काहीतरी स्पेशल आहे लिस्बनमध्ये, तिथे गेल्यावरती मी तुम्हाला सांगेन. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला लिस्बन दाखवेन. हा व्लॉग मी इथंच संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.